गाईस कशी हे घे ना. अरे फेक त्याच्या अंगावर. गुड मॉर्निंग गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे, देवबत्ती झालेली आहे ना, कामं बी सगळी झालेली आहेत ना. मी रेडी झाल्यावर साडी नेसून ना कुठे जाण्यासाठी तुम्हाला माहीत आहे, मी दर्शनाच्या घरी चालले होता. आई पण येणार ना, दादा पण येणार, वहिनी पण येणार ना, सगळेजण आम्ही दर्शनाच्या घरी चालल्या ना. दर्शनाचा थोडा एक्सपिरियन्स झालेला ना, मग तिला बघायला चालले आम्ही. ती गाडीला पडले, तिला थोडा मुक्का मार लागले, म्हणून तिला बघायला चालले आम्ही. नवऱ्याला भरपूर लागलेला तिच्या, तर आम्ही सगळेजण बघायला. गाईस, तुम्हाला एक बात सांगायची मला, खूप दुःखाची बात. आमच्या घरात पण खूप दुःख झालेलं आहे ना, मला बी खूप दुःख झालेलं आहे ना. तुमची लाडकी जुली ऑफ झालेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप सगळ्यांना दुःख झालेलं आहे. पण काय सांगू तुम्हाला, खूपच वेगळंच वाटतं, वेगळंच फील होतं ना. जुली अशी ऑफ झाली कारण की ती प्रेग्नेंट होती ना. तिने पिली सकाळी दिली ना, रात्री ऑफ झाली. मग काहीतरी गडबड असेलच ना, तेव्हाच तिने तिचा प्राण सोडला ना. आम्हाला खूप दुःख झालेलं ना. अशी बात मला लगेच नाही माहिती पडली, मला दुसऱ्या दिवशी माहीत पडली जेव्हा मला आईने फोन केला. बोलतं असं असं झालं, बोलतं ना. रोशन पण घरात नव्हता तेव्हा, बाहेर गेला होता ना. रोशनलाही फोन केला तर रोशन थोडा बाहेर होता. तर घरात आई होती, दादा होता, वहिनी होती. मग आई सगळं काही केलं तिचं ना. मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं असं असं आहे ना. मला खूप रडू आलं, खूप रडली मी, खूप रडली. 2 दिवस रडतच होती. मला खूप वाईट वाटलं गाईस, खूपच. कारण की प्राणी आहेत, प्राण्यांवर माझ्यावर खूप जीव आहे. मला प्राणी खूप आवडतात. आणि तुम्ही पहिली माझी जेनी होती ती, मी किती तिच्यावर जीव लावायचो. ती पण ऑफ झालेली, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असाल. मला खूप वाईट वाटलं ना. असं सांगायचा पर्याय एकच आहे, कारण की जुलीने खूप आमच्यासाठी केलं ना. तुम्हाला पण खूप तिची मजा यायची, खूप ती व्हायरल झाली, तुमची खूप खास होती ती. पण आता खूपच गेल्यानंतरच कळतं माणसाला किंमत काय आहे वस्तूची. जेव्हा आपल्याजवळ खूप म्हणजे आपली आवडती व्यक्ती आपल्याजवळ नसतं ना, तेव्हा गेल्यावर कळतं आपल्याला. आपल्याला जाणीव होतं त्या गोष्टीची, का त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं आहे, किती काय केलं आहे असं वाटतं आपल्याला. पण तिची 6 पिल्ली तिने दिली आहेत, 6 पिल्ली ना. 6 पिल्ली ती आईकडे होती. आईला मी सांगितलं, तुम्ही सगळी कामाधंद्याची आहेत, तर तुमचं लक्ष कुठं म्हणजे जास्ती करून राहील का नाही राहील, पण ती पिल्ली मला आणून दे, मी बघते त्यांना. मी घरातच असते, मी बघते त्यांना, त्याला दूध बी टाईमशीर मी पाजल, तू घेऊन ये. तर आईने ती 6 पिल्ली माझ्याकडे पाठवलेली आहेत कालच ना. त्यांना मी आता ड्रॉप आहे इंजेक्शनसारखा, तो ड्रॉपमध्ये मी त्यांना दूध पाजते ना. ती पितायत, पण त्यांना 2-2 घंट्यामध्ये दूध पाजावं लागतं ना. आता मी बाहेर चालली आहे आणि त्या एक भाभीला मी सांगितले, आमच्या बाजूवालीला, मला यायला सरट वेळ होईल, त्यांना 2-2 घंट्यामध्ये दूध पाज. मग त्यांना ती पाजणार आहे असं मी सांगून ठेवले तिला. आणि आता पिल्ली खूप छान आहेत, आता दूध पाजून ती झोपलेत. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. पण रोशनला पण खूप दुःख झाला. त्याला फोन केला तर तो एकदम घाबरल्यासारखा झाला, एकदम घाबरल्यासारखा. म्हणजे नक्की काय झालं जुलीला, वेगळंच करत होता तो. पण असा आपल्या मनातली दुःख तो कसा व्यक्त करेल, तर भरपूर त्याला बी दुःख झाला की त्याने तिच्यासाठी भरपूर काही केले आणि तिने पण जाम रोशनसाठी केले, भरपूर करून गेली ना. सांगायचा पर्याय अजून एक आहे की ती गेली, पण रोशनला अजून धन देऊन गेली. ती रिकामी नाही गेली, धन देऊन गेली ती रोशनला. म्हणजे एकूण 6 पिल्ली देऊन गेली रोशनला. मग सांगा बघू, किती म्हणजे प्राणी जीव सोडताना पण रोशनचा तिने विचार केला. विचार केला ना. जीव न प्राण सोडताना पण ती रोशनच्या गाडीच्या खाली जाऊन झोपली ना, झोपूनच राहिली. असं झालं. मग सांगा बघू किती जीव असेल. तिने पिल्ल्यांच्या जवळ पण नाही जीव सोडला. ती रोशनच्या गाडीच्या खाली जाऊन झोपली ना, तिथं जीव सोडला तिने.
रोशनची गाडी अंगणामध्ये असते ना आमच्या, तिथंच होती आणि रोशन दुसरी गाडी घेऊन गेला होता बाहेर. तर आई मला अशी सांगत होती, बोलतं किती जीव होता, बोलतं हां किती ती जाताना पण रोशनला विसरली नाही. म्हणजे किती प्राणी एक टायमाला माणूस विसरतो पण प्राणी विसरत नाही आपल्या मालकाला. जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा तो प्राणी ना आपली वाट बघत असतो. त्याची इच्छा काही खात पण नाही. तुम्ही कधी पण बघा, कारण की आम्ही प्राणी पाळलेत ना तर आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. कारण की कधी मी पण बाहेर गेली ना तर माझी जेनी ना खिडकीमध्ये बसून राहते माझी वाट बघत. काहीच बोलणार नाही, काही भुकणार नाही, शांतपणाने अशी बघत राहील, अशी टोकत राहील मला. जेव्हा मी दिसले ना अशी शेपटी हलवेल ना एवढी आनंद होतो ना तिला. तेव्हा ती खाईल. जेव्हा मी देईल तेव्हा ती खाईल. तेव्हा ती आपल्या मालकाची वाट बघल. कुठे माझा मालक कुठे गेले, एवढा म्हणजे फिलिंग आहे त्यांच्यामध्ये. मगून जाणीव आहे कुठल्या गोष्टीची, तुम्ही बी जाणीव ठेवा ना. आता जुली ऑफ झाली त्याचं सगळं दुःख झालेलं आहे ना. तुम्हाला पण ही बात कोणी सांगितली नसेल तर माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. कारण की व्हिडिओ कोणी टाकला का नाही असं मला असं वाटतं, दादाने व्हिडिओ टाकला नसेल कारण की त्याला बी दुःख आहे. कोण काय बोलल, कोण काय नाही, कारण की लोक समजून घेत नाही ना त्याच्यामुळं. मग मी तुम्हाला एकदम स्पष्ट याच्यामध्ये सांगते की जुलीला प्रेग्नेंटच्या याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली, 6 पिली देऊन ऑफ झाली. ठीक आहे, आता आई येणारच आहे गाडी घेऊन, तर आम्ही दर्शनाला बघायला चालले तिच्या घरी. ओके चला मग या, तुम्हाला पिली पण दाखवते मी. बघा गाईस, मी ती जाळी आहे फळांची, ते त्याच्यावर ढाकून त्यांना गरमी पाहिजे ना, मग त्यांना मी ढाकून ठेवलेले आहेत. छान झोपलेत आता त्यांना काही भूक लागली ना तर बरोबर ती उठतात. चाव 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 करतात. तसं 2 गाडी चाललो. आमचा दादा आलेला, आमची गाडी आलेली आहे. तर दर्शनाच्या घरी जाणार आम्ही. मला काहीच आम्ही आता CNG भरायला दादा गेलेलं, आईची सगळी उतरली आहे, CNG भरायची ना. मग त्यांना मना लागली भूक, तर आई बोलते चल तुला बोलते काहीतरी खावते. तुम्ही काही नाश्ता काहीच केला नाही ना घरी, तर काहीतरी वडापाव काहीतरी खाते. पुढे चालले, मी घरून काही नाश्ताच करून नाही आली, तर आई बोलते चल तुला वडापाव खावते. आईशी या वडापाव खायला भूक लागलेली मला म्हणून वडापाव खाते. दादा CNG टाकते, आई पाण्याची बॉटल घेते. का चला गाईस, आपण दर्शनाच्या घरी आलेलो आहेत. रस्त्यावर पोचले आहेत. आता चालत चाललो आहे कलिंगर घेऊन ना. आईसा तिथं आहेत, ते गाडीतून निघत आहेत. ते बघतो का जण. चला मग मी आता कलिंगड माझ्या हातामध्ये कलिंगड दिलेला. ओके चला, मी पुढं जातो. ते येतात मागच्या. आणि ऊन पण भरपूर लागतंय गाईस, खूप ऊन लागायला लागलाय. चल चला गाईस, या कलिंगर खायला. दर्शनात कलिंगर कापले थंड थंड आमच्यासाठी. लगेच कापला पण आता बोलू ये बोलू मी कधी बोलू दुपारचं काय नाही बोलू त्याला आज होईल काम दुपारचं काम मी कधी बोलू
गाईज बघा, आज पूजा आलेली आहे मला बघायला आणि खूप जोरात माझा असा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यामुळे मी ब्लॉगच शूट करत नव्हतं. खूप असा म्हणजे तब्येत खूप डाऊन होती माझी. आता व्यवस्थित झालेलं एकदम आणि मिस्टरांचे भरपूर लागले. चला आता यांना मी जेवण वाटते. वहिनीसह तिकडे बसली आहे, आई बी बसलेली आहे. आता पूजा आणि मी जेवायला बसते. बघा इथं बसले जेवायला. आता आम्ही दोघी तरी घेते. आचार घे ना, आचार. आचार आणायला गेले ग. आचार आणायला गेले ना. आचार नाही बोलत, लोणचा. लोणचा नाही ना. लोणचा आचार नाही. इकडे बघ, आमचा बाबू भांडी लावायला घेतलं इजी सगळी. एक वर्ष मॅच होते का ना, तुम्ही त्याला चेंज करायला नको राहून दे. चालायचे झाड मग दादा दे 10,000 दे. चल 10,000 दे. रोज व्हिडिओ टाक, लगेच 10,000 दे. 30,000 रोज व्हिडिओ. 10,000 दे लगेच. चेंज सगळं चेंज. जर खायला पैसे द्यायचे 10,000 रोज दे. ए याला जर आणून दे रे, तू आणून दे याला जर. पिले बाबू तू चालला टाकलो. गाईज इकडे बघा, पूजा इथं आली आणि आता आराम करायला लागली. आराम करायला लागली. मी वस्तीला आले. मी वस्तीला आले मग राहा आता, वस्तीला जाऊ नको. हे बघ मग बाबू माझा चालला. बाबू टाटा टाटा. नाही चालला, वस्तीला राहायचं. आतूची वस्तीला राहायचं ना बाबू. हा आतूला बरं नाही वाटत नाही. ए बाबा हा कुठे झाला दाखवूया. हा झाला. ताठावर कसा करत आई. बघ दे इकडे. मी करता दे ना. करताव ना. तू बोल ना बाबूशी बोल. अरे बापू तुझ्याच मागं लागतं निसता. तू ये किरकिरिया याच्याच सारखा निसता. त्याला पप्पाच पाहिजे. हा मम्मी बसली ना बाई. डेंजर झाले ना यो पोऱ्या. हा आई तो खड्डा रिकामा ठेवा ग पहिलाच सांगता. मी बी आता तोच माहित शब्दला ग आता. हा खड्डा तिथं खड्डा त्यान पारा बिराच. हा यो तो भरून नको ठेवू ग. खाली होतो. हा तोच दिला आणि मी तोच बोललो. परवा इथे ऑनलाईन मागवला तर जाम फुगा जाऊन बघतो. बघला आम्ही तर बघला. फुगा आणले मग कसं आहे. भारी होता ना तो. दुसरे जाता येईल बघतो. कला तुला बसायला त्याच्यात. हा बस बीस गाई. आईला फुग्या बसाच गाईस. गाईस लिंबराचे वस्त. आईला फुग्या बसाच नाही त्याच्यात नाही. ते पाणी काय बोलतात त्याला. काय पूजा बोलतात. स्विमिंग पूल. तुझा कॅमेरा बंद कर मला बोलून दे. मला वाटलं तो माणसं बसून जातात वरती तुझी अशी आग फेटते बघा. मला वाटलं तो फुगा. नाही तो नाही. आता आणलंय ना तो दादाने एक व्हिडिओ टाकलाय बघ काल का परवा दिवशी. झोपून असा फुग्यामध्ये ते पाणी. हा तो आता आईला पाहिजे दुसरा. आता एक आईला एक तुला. जाम मोठं असतात. तू किती घेतलं असतो. 900 रुपयाला. 900 रुपयाचा. चल आपण घेऊ चल. ऑनलाईन मागवलेला 10 मिनिटांनी घरा पोहोचला. 10 मिनिटं ऑनलाईन आला. कसं काय. ब्लिंकिटवर 10 कोणता मिनिटांनी. कोणता स्विमिंग पूल. अरे ऍप कोणता. ब्लिंकिट. हा त्याच्यावर लगेच येतं. 10 मिनिटं इथं सोयी सुविधा नसते. इथं आहे ना. इथं नाही ना ग. काय त्याला कसं शहरा ठिकाणी कसा तो कसं तुझं एकदम आतमध्ये गाव पडतो. 10 मिनिटं राहून आमच्या पेनच्या इथं पोहोचून 10 मिनिटं. हा तर यायला इथे 1 घंटा लागेल. कशी ऑर्डर घेईल कसा मस्त ते मस्त. ए दादा मला ऑर्डर कर. नाही तोच नाही मागवला. हा त्याला काही टोचला नाही पाहिजे असा. तो आपल्याला हवा निघणारच आहे. खाली या टेकडी चटई बस आता मस्त. ए मग तो बंद होतो ना हवा भराचा. हवा भरता ये केक वाल्याच्या दुकानात भेटतो ना हवा भराचा. मग तुला हवा भरली त्याच्यात. हा. ती हवा भरणारी देत नाही ग त्याच्यासोबत. खाली खाली 50 रुपयाचा भेटतं केक वाल्याचे. हा ग. हो बाई हवा बंटी भरायची. भरत होता ना. आता मी भरले हा 5-6 दिवस झाले तसाच झाला. कुठे ठेवले. हवा बिवा काही लिखी जाऊ. कुठे ठेवले. अरे मी एकदा लिखित झाली. ठेवले कुठे तो मोठा ना ठेवायला जागा. असं ठेवली त्याला भितीला चिपकून. हा ग.
भारी यार 900 रुपये भारी भेटला मी बोलतो. अरे मला असं वाटला का असं 8-9 हजाराचा तरी हिने खपवला असं खरं पण असं वाटलं आणि घेऊन चल आणि मला भारी हो. आणि हं? कुठं खाली येत आता टाकाचा देण बघतो. बुरणार नाही ना नाही तरी तुला पावता येतं खाणे टाकाचा मस्त की त्याने झोपाचा आणि कोणला ए व्हिडिओ काढा माझी आपाप जाईल पुरं आपण गेलो. हा एक नंबर हे आपण आल्यावर जाऊ मी घरा आल्यावर जायचं होली ये ना बाई हा? 4 तारखेला होती अरे थांब ना आमची होली होऊन दे इथं ये ना ये ना बघीन बघू नको यांना कोलीवाड्यात पण आमचं जाम आहे. अय, ये ना तुला होलीचं आमंत्रण आहे. कोणाला मला आमंत्रण तुला पण आमंत्रण तू पण इथे ये होलीला होलीला अरे इथं आता आमची होली नको इथं करायला होली झाल्यावर येईन बोल आमचं पण कोलीवाड्यात ते खूप होली झाल्यावर ये आमच्या होलीजवळ पाया पराला जायला लागल सण बनवायला लागतील आमचं पण मला या होलीशी त्यात मग सगळ्यांच्या घरात करायची असतं होली घरा इथं होली गेली ना मग येईन दुसऱ्या दिवशी राहू दे, मजा नको. करायला फिरायला नको या मग राहू दे मी एकटीच होली करेन. तू पहिला ठेव तू बाई कसला डेंजर चल दर्शन चल बाय चाललं कवा याव आता ये तुला वाटेल तेव्हा ये होली झाल्यावर येतात आपल्याला तिकडे जायचं फिरायला ना अलिबागला जायला तेव्हा. चल ए लय भा- काचा खोला. चला जायचं या मग कधी यान होलीला या होलीला नाही आमची हा? नाही होली. या होलीला आमच्याकडे नाही होली. तुमची होली झाल्यावर मग या दर्शनाला पाठव ना होलीच्या अगोदर होलीच्या अगोदर होलीला किती दिवस राहिले आणि? 3 तारखेला दिवस होली आहे. हा. 2 तारखेला होली. 2 10 दिवस तारखेला आहेत पक्के. होली झाल्यावर होली झाल्यावर गाईस आम्ही इथे उतरलेलो आहेत फळा घेण्यासाठी आई काय विचार हे बघा मस्त मस्त छान हे सुकी मच्छी जाऊला दांडे का? हो ना मी सगळे यांचं नावं घेता तुम्हाला दाखवता हे जवल्याचं भजे भजे नाही वाढलेले आहेत नाही हे शिंगाळे ना हे काहीतरी हे काय माहिती नाही हे बांगडे लोहाला ते का मला? हो या का न्यूट निवट्यात किती आहे? न्यूटात नीट बघ ही मुशी आवडा मला माहित आहे. नाही न्यूटात निवट्यात की? हो. मला वाटलं ते कोळब्यान नाही की येत लाल हा. लाल. ते आहेत म्हणा. न्यूटात ते या साईडला मस्त मला येतं जास्त सुरमई आहे. ही सुरमा. सुरमा आहेत मात्र. हो. ना गाईस या वाकट्यात ह्यो खारा आहे. पकाट आहे, पकाट नाही बोलार वाटतं गाईस हे बघा चिप्स माझ्या तोंडाला पाणी यायला अरे ते करून द्या. काय? अरे वा 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 वा. गाईस आईने घेतलं कांदे बघा खायला आम्हाला आवर कांदे लागतात ना खायला ग भाजी तुला बघा. हे 2 मिनी घेतलेत सोनं तुम्हाला सांगू का आपण एक काढा मी पैसे द्यायला का बाय एक काढा चालली काढा अशी मोठं काढा किशोरी हे डबा ठेव काढायला ठेवलं मोठा देव काय छोटा देव? घे बा. गाईस हे काय आहे हे काय तांबोटी आहेत का हे काय आहेत मावशी काय आहे रासबरी कसली रासबरी वाटत आपली पासाला नको म्हणून 50 रुपये कमी केले 150 रुपये 150 रुपये एवढा पाऊन किलो 50 रुपये पावशी देव पाऊन किलो वाटा 150 रुपयांचे साडेचार किलो 5 किलो आहे ना 7.5 घेतलं ना नवे घ्या नाही दिली. हे कोण माझ्या हातानं गाईशी निंबू सरबत प्याला निंबू सरबत नाही सोडा आता सोडा
गोड सोडा तिने तिथला मी मी टाकत केस बीस पोरी या 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 काय ते दरवाजा लावली ना माझा पाकिट पलवती दरवाजा लावा दरवाजे सगळे लावा घाबरता मी पाकिट पालवती बोलले मग अरे तसं कसं बोलत ही बघ कशी सिस्टम ती बोलत बघ कशी हे घे ना अरे फेक त्याच्या अंगावर नाही अंगावर टाक ना हातान द्यायचं त्यांचे नाही घे बघ त्याला घमंड बघ किती आहे बघ पुढे गेली बघ अरे अरे चैन नेली ना भेटणार बी नाही की पहिले अंडा मी कसं बसल्या पण हुशार अरे तू हाकत का रे इशिया आम्ही केली खायला गेलता तुम्हाला तेच भूक लागली विचार नवरे अरे पाच मध्ये हो ना याला जाम भूक लागली बिचाऱ्याला देस दादा फेक टाक वरती टाक ना त्याला एकट्यालाच की वरती टाक ना त्याला घ्या तेव्हा खात काय घेतले त्याने बरोबर चला बस झाला साईड लावा अरे हाताला चालायचे गाडी बघ कवरा खाली लय हुशार आहे या भूक लागली बघ ना हे नाही मस्ती नको करू पहिले अंका मी अरे बाबा दोन धरले दोन चल बाय ओके आय लव्ह यू बाय चला गाडी बसा आता ठीक आहे अरे वा दे रे घरी बघ लय शांत बसले बिचारा एक खाऊ दे थांब त्याला दे त्याला खाऊ दे त्याची तब्येत बरी नाही मला तब्येत बरी नाही शांत बसले तो बा किल्ला आला हे बाबा चला बसा चला गाईस जस्ट घरात पोचल्या हातपाई पण धुतलं नाही तोंड पण नाही धुतलं आता घरात पोचलो मी 5 वाजलं गाईस 5 चला आता मी हातपाई तोंड धुवून घेतो ना ते पिल्या ना दूध पाजतो पहिला मला त्यांचाच नुसता घोर लागलेला नसता हा का दूध पाजतात का नाही पाजत आता अश्विनी त्याला बोलतं मी दूध पाजले बोलतं आता झोपलेत ते तरी पण त्यांना उठून मी पाजतो कसं पाजलेत ना कसं नाही मी पाजतो त्यांना हातपाई पहिला तोंड धुवतो मग चला मग तुम्हाला नंतर भेटते गाईस हे बघा जुलीची पिले ए गप ना गप गाईस मी पिऊ हाँ देखा गाईस हे बघा जुलीची पिले आहेत त्यांना मी दूध पाजते या ड्रॉपमध्ये हे बघा ती पितं आहेत ना जुलीची पिले आहेत जरा गावठी आहेत पितं आहेत गाईस याच्यामध्ये त्यांना जाम भूक लागली आहे आणि मी गेलती बाहेर तुम्हाला माहितीच आहे तिथून येऊन आता मी बघा त्यांना मी अशी पाजते बघा पिता आहेत ती भूक लागली आहे ना गाईस जाम मच्छर आमच्याकडे जसं रोज मला तुम्ही करावं लागतं गाईस हे बघा शेणे आणून असं दूर करावं लागतं तेव्हा हे मच्छर पालतात ना बाहेर पिल्ली पण आहेत ना ती मग त्यांना बी चावतात ना मग मला तुम्ही असं करावं लागतं तेव्हा तिथं बस का अरे दाखवलं ना आमचं दाखवायचं आणि त्यांना मी ढाकून ठेवलेत आणि तुम्ही करायला घेतले मग जेव्हा ते उठतील ना 2 घंट्यात उठतात ती लगेच मग पण त्यांना पाजावं लागतं गाई जाम मेहनत आहे पिल्ल्यांना खूपच ना 2 आहेत ना पिल्ली त्यांची काही गॅरंटी नाही आहे गाई
त्यांना थोडीशी जखम झालेली आहे आणि काही समजत नाही मला काय करायचं ते. त्यांना आता दवाखान्यात मी घेऊन चालली आहे. दवाखान्यात बघते त्यांना, कारण की ते जास्तीच म्हणजे असं झालेलं आहे, म्हणजे दूध पित नाही येत ते, असं झालं. एकदम वाटत नाही, गॅरंटी देत नाही मी त्यांची, असं झालं.